यवतमाळमध्ये उष्णतेची लाट आली आहे तर तापमान 43 अंशांच्या उंबरठ्यावर. अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी घराबाहेर पडू नका असं नागरिकांना प्रशासनानं आवाहन केलेलं आहे. दीड लाखांपेक्षा जास्त शिक्षकांना प्रवास भत्ता मिळावा. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षक संचालकांकडे मागणी केली आहे. शिक्षकांना बीएलओ आणि जनगणनेचं काम देण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी प्रवास भत्ता मिळावा अशी मागणी देखील आता करण्यात आलेली आहे. आरटीईच्या मोफत ऑनलाईन प्रवेशामध्ये भ्रष्टाचाराचं रॅकेट. प्रवेशासाठी 50,000 ते 2.5 लाख रुपये मोजावे लागतात. जिल्हा परिषद सदस्यांनी गंभीर आरोप केलेत. पुणे महापालिका जिल्हा परिषदेतील हा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे. नंदुरबारमध्ये जातीय जनगणनेला आजपासून सुरुवात झाली. प्रत्येक प्रगणकाकडून 800 नागरिकांची माहिती संकलित केली जाणार आहे. 16 मे ते 14 जूनच्या दरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा आता पार पडणार आहे. नगरपालिकेमार्फत आम्हाला जनगणना माहिती पुस्तिका देण्यात आली, ऑर्डर देण्यात आली आहे, ओळखपत्र देण्यात आलेलं आहे, सर्व साहित्य जे ते वाटप करण्यात आलेलं आहे. तसेच जनगणना ही आज 16 मे 2026 पासून ते 14 जून 2026 पर्यंत जी जनगणना कार्य पहिल्या टप्प्यातील ते पूर्ण करण्यात येणार आहे. आमच्या जनगणनेमध्ये प्रत्येक घरी जाऊन आम्ही एकूण 34 प्रश्न जे ते परिवाराला विचारले जाणार आहे. त्याच्यामध्ये सर्व घरातील असलेल्या सोयी सुविधांवर प्रश्न विचारले आणि कुटुंब प्रमुखाचे नाव, वीज पुरवठा आहे का नाही आहे, घर पक्क्या विटांचे आहे का कच्चे, सर्व म्हणजे असे परिवारावर आधारित सर्व प्रश्न म्हणजे घरावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहे. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. तब्बल 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. शनी शिंगणापूरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि त्यामुळेच अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.